रूसमधील विवाह. सुधा नारायण मूर्ती आपला अनुभव सांगताना लिहित आहेत. नुकतीच मी रशियामधल्या मॉस्को इथे गेले होते. तिथे एक दिवस मी बागेत गेले. त्या दिवशी रविवार होता. उन्हाळ्याचा महिना होता, पण हवामान थंड होतं आणि थोडा रिमझिम पाऊस पडत होता. मी छत्रीखाली उभे राहून तिथल्या परिसराच्या सुंदरतेचा आनंद घेत होते. तेव्हा अचानक माझी दृष्टी एका तरुण जोडप्यावर पडली. मला स्पष्टपणे दिसत होतं की त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं. ती तरुणी 20 वर्षांची वाटत होती. दाट केस, निळे डोळे आणि सडपातळ बांध्यामुळं ती खूपच आकर्षक दिसत होती. तरुणही तिच्याच वयाचा दिसत होता आणि सुंदर अशा लष्करी गणवेशात होता. त्या तरुणीनं पांढऱ्या रंगाचा सुंदर सॅटिनचा वेडिंग गाऊन घातला होता, जो मोत्यांनी आणि सुंदर अशा लेसनं सजवलेला होता. तिच्या मागं 2 तरुण करवल्या उभ्या होत्या. त्या करवल्यांनी वेडिंग गाऊन खराब होऊ नये म्हणून त्या गाऊनचे काठ उचलून धरले होते. त्या युवकानं भिजू नये म्हणून आपल्या डोक्यावर छत्री धरली होती आणि ती तरुणी एक पुष्पगुच्छ घेऊन उभी होती. दोघंही आपले हात जोडून उभे होते. ते दृश्य खूपच सुंदर होतं. त्यांना बघून मला खूप आश्चर्य वाटलं आणि मी विचार करू लागले की लग्नानंतर लगेचच त्या अशा पावसात या बागेत का आले आहेत आणि जर त्यांना हवं असतं तर ते दुसऱ्या कुठल्या चांगल्या ठिकाणी जाऊ शकले असते. मी त्यांना स्मारकाजवळ असलेल्या चौथऱ्यावर एकत्र चालत येताना बघितलं. त्यांनी तो पुष्पगुच्छ तिथं ठेवला. शांतपणे स्तब्ध उभे राहून आपलं मस्तक झुकवलं आणि सावकाशपणे परत निघून गेले. बराच वेळ मी या दृश्याचा आनंद घेत होते, पण मला जाणून घेण्याची उत्सुकता होती की हे काय चाललं होतं. माझी नजर एका वृद्ध गृहस्थाकडे गेली, जो त्या नवविवाहित जोडप्याबरोबर उभा होता. त्या वृद्ध माणसाची नजर माझ्या साडीकडे जाताच त्यांनी विचारलं, आपण भारतीय आहात का? मी प्रेमानं उत्तर दिलं, होय, मी भारतीय आहे. अशा तऱ्हेनं आमच्यामध्ये आपुलकीचं संभाषण सुरू झालं. त्या दरम्यान मी मला पडलेला एक प्रश्न विचारण्याची वाट बघत होते आणि म्हणून कुतूहलानं मी त्यांना विचारलं की त्यांना इंग्रजी कसं काय येतं. अतिशय नम्रपणे त्याने उत्तर दिलं, मी परदेशात काम केलं आहे. लगेच मी विचारलं, कृपया आपण मला हे सांगाल का की हे तरुण जोडपं आपल्या लग्नाच्या दिवशी या युद्धस्मारकावर का आलं आहे? त्याने सांगितलं, ही रशियातली परंपरा आहे आणि इथं विवाह नेहमी शनिवारी किंवा रविवारीच होतात. ते पुढं म्हणाले, इथं प्रत्येक नवविवाहित जोडप्यांना कार्यालयामध्ये जाऊन रजिस्टरवर हस्ताक्षर केल्यानंतर हवामानाची पर्वा न करता जवळच्या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्मारकांना भेट द्यावी लागते. या देशातल्या प्रत्येक तरुणाला कमीत कमी 2 वर्ष तरी सैन्यात नोकरी करावीच लागते आणि तो कोणीही असो, त्याला त्याच्या लग्नात त्याचा लष्करी गणवेशच घालावा लागतो. हे ऐकून आश्चर्यानं मी विचारलं, इथं अशी प्रथा का आहे? माझा हा प्रश्न ऐकून ते म्हणाले, हे कृतज्ञतेचं प्रतीक आहे. आमच्या पूर्वजांनी रशियानं लढलेल्या अनेक लढायांमध्ये आपल्या जीवाचं बलिदान दिलं आहे. त्यातली काही युद्ध आम्ही जिंकलो, काही हरलो, पण त्यांचं बलिदान हे नेहमी देशासाठीच होतं. म्हणूनच प्रत्येक नवविवाहित जोडप्यानी ही आठवण ठेवली पाहिजे की आपल्या पूर्वजांच्या बलिदानामुळंच ते शांतीपूर्ण आणि स्वतंत्र अशा रशियामध्ये राहत आहेत आणि यासाठीच त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत.
आम्ही वयस्क हे मानतो की देशप्रेम हे कुठल्याही लग्न कार्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच आम्ही ही परंपरा चालू ठेवण्यावर जोर देतो. मग ते मॉस्को असो, सेंट पीटर्सबर्ग असो किंवा रशियाच्या कोणत्याही अन्य भागात असो. म्हणूनच लग्नाच्या दिवशी त्यांना जवळ असलेल्या युद्धस्मारकाला भेट द्यावीच लागते. त्या वृद्ध व्यक्तीबरोबर झालेल्या संभाषणानंतर माझ्या मनात सारखा एकच विचार येत होता की आपण आपल्या इथं आपल्या मुलांना काय शिकवतो? आपल्याकडे असा शिष्टाचार आहे का की आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवशी आपण आपल्या शहीदांचं स्मरण करावं? आपल्याकडे लग्न समारंभाच्या वेळी आपण साड्या, दागदागिने खरेदी करण्यामध्ये, लग्नाच्या दिवशीच्या जेवणाचे पदार्थ ठरवण्यामध्ये आणि डिस्कोमध्ये पार्टी करण्यात मग्न असतो. आपण कधीही या गोष्टीचा विचारही करत नाही. हे सगळं बघून माझे डोळे अश्रूंनी भरून आले. मला वाटू लागलं की आपणही रशियन लोकांकडून या उदात्त कल्पनेचा आणि परंपरेचा धडा शिकायला हवा. आपणही आपल्या शहीदांचा सन्मान करायला हवा, ज्यांनी आपल्या देशासाठी आणि आमच्या आजच्या आणि उद्याच्या भविष्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. अशा शहीदांचा सन्मान करायला हवा. जेव्हा एखादं सत्कर्म केलं जातं तेव्हा त्यातून मिळणारा आनंद सर्वांबरोबर वाटावा, म्हणजे आपल्या चेतनेचा अविरतपणे विवाह. एका अनोख्या परंपरेची ओळख करून देणारा हा लेख सुधा नारायण मूर्ती यांचा होता. ही पोस्ट किशोर कुलकर्णी, जळगाव यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली. वाचन दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया 8329730186 या मोबाईल नंबरवर जरूर कळवाव्यात.